गोकुळ सोबत गोकुल। भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला मोठा प्रतिसाद। पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या जवाबी हल्ल्यामुळे दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या देशाच्या शूर सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने आज कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली। खासदार छत्रपती शाहू महाराज तसेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात आली। तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज, त्याचबरोबर सुरुवातीला माजी सैनिक, त्यामागे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरित्या ही तिरंगा यात्रा संपन्न झाली। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भारत मातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी यावेळी जयघोष करण्यात आला। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळापासून सुरू झालेली ही यात्रा CPR चौक, महानगरपालिका, भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी ही यात्रा पोहोचली। यावेळी यात्रेच्या मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। तर बिंदू चौक या ठिकाणी यात्रा आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर राष्ट्रगीताने या यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष तसंच भारत मातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी सैनिक NN पाटील, रघुनाथ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहुल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील सुएकर, बयाजी शेळके, शशिकांत खवरे, माजी नगरसेवक राहुल माने, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफिक मुल्लानी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।